नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनातर्फे 31,628 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे। राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे 68 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून महाराष्ट्रातील 253 तालुके आणि 2059 मोसम मंडलांवर मोठ्या प्रमाणात याचा फटका बसलेला आहे। त्यामुळे राज्य शासनातर्फे सरसकट नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली असून सर्व शेतकरी बांधवांना प्रति हेक्टर 47,000 रुपयानुसार मदत मिळणार आहे आणि याबाबत सरकारने अधिकृतपणे GR सुद्धा जारी केलेला आहे। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। चला तर जाणून घेऊयात ही नुकसान भरपाई किती व कशा प्रकारे मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित माहिती योग्यरित्या समजून घ्या। राज्यात माहे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज, रिलीफ पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग या विभागामार्फत हा GR जारी करण्यात आलेला आहे आणि तारीख आहे दिनांक 9 ऑक्टोबर 2025। पुढे आपण पाहूयात प्रस्तावना। राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे शेतपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। त्यामुळे शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना, आपदग्रस्तांना विशेष मदत पॅकेज म्हणजेच रिलीफ पॅकेज व सवलत देण्याचा निर्णय शासन घेत आहे। या GR मध्ये स्पष्टपणे आपल्याला सांगण्यात आलेले आहे की राज्यातील 253 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तसेच राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहे। पुढे आपल्याला शासनातर्फे या 253 तालुक्यांचा तपशील यादी देण्यात आलेली आहे, ती पुढे आपण पाहूया। नुकसान भरपाई पॅकेज कशा प्रकारे मिळणार आहे याचा संपूर्ण तपशील पुढील प्रमाणे आपल्याला देण्यात आलेला आहे। अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यांमध्ये सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे व मदत कशा प्रकारे मिळणार आहे याचा तपशील पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे। क्रमांक 1 मध्ये पहा, बाब आपतग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर व निकष देण्यात आलेले आहेत। मृत व्यक्तीच्या वारसांना रुपये 4 लाख रुपये म्हणून मदत मिळणार आहे। अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीमध्ये जर तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती मृत जर झाला असेल तर त्याच्या वारसांना रुपये 4 लाख रुपये म्हणून मदत मिळणार आहे। त्यानंतर पुढे क्रमांक 2 मध्ये पहा, अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास आर्थिक सहाय्य। 40 ते 60% अपंगत्व आल्यास रुपये 74,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे व 60% पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास रुपये 2.5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। मित्रांनो, व्यवस्थित व योग्यरित्या माहिती समजून घ्या। अतिशय महत्त्वाची माहिती ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। पुढे क्रमांक 3 मध्ये पहा, जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाले असल्यास 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास, हॉस्पिटलमध्ये जर 1 आठवड्यापेक्षा जास्त ॲडमिट असल्यास रुपये 16,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे व 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास रुपये 5,400 रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे। पुढे क्रमांक 4 मध्ये पहा, पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या आणि कच्च्या घरांसाठी रुपये 1,20,000 रुपयापर्यंत प्रति घर सपाट भागातील आणि रुपये 1,30,000 रुपये डोंगराळ भागातील।
पुढे क्रमांक 5 मध्ये पहा, अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी किमान 15%, रुपये 6,500 प्रति घर पक्क्या घरांसाठी व रुपये 4,000 प्रति घर कच्च्या घरांसाठी, व समजा झोपडी असेल तर झोपडीसाठी सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे. क्रमांक 6 मध्ये पहा, झोपडी रुपये 8,000 रुपयापर्यंत प्रति झोपडी नुकसान भरपाई मिळणार आहे. पुढे आपण पाहूयात क्रमांक 7 मध्ये गोठा रुपये 3,000 रुपये प्रति गोठा नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर क्रमांक 8 मध्ये पहा, मृत जनावरांसाठी, जर मृत जनावरांमध्ये दुधाळ जनावरे जर असेल तर रुपये 37,500 प्रति जनावर, ओढकाम करणारी जनावरे रुपये 32,000 प्रति जनावर, लहान जनावरे रुपये 20,000 प्रति जनावर, शेळी व मेंढीसाठी रुपये 4,000 प्रति जनावर व कुक्कुटपालन रुपये 100 रुपये प्रति कोंबडी नुकसान भरपाई मिळणार आहे. क्रमांक 9 मध्ये पहा, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जिरायत पिके रुपये 8,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत, आश्वासित सिंचनाखालील बागायत पिके रुपये 17,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई मिळणार आहे. व बहुवार्षिक पिके जर असतील तर रुपये 22,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई मिळणार आहे. पुढे शेतकरी बांधवांनो, क्रमांक 10 मध्ये पहा, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे रुपये 18,000 रुपये प्रति हेक्टर रुपयानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे. दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना रुपये 47,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. पुढे क्रमांक 11 पहा, मत्स्य व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मत्स्य व्यावसायिकांना बोटीची दुरुस्ती व जाळी यासाठी मदत रुपये 6,000 बोटीची अंशतः दुरुस्तीसाठी नुकसान भरपाई मिळणार आहे व रुपये 15,000 पर्यंत पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरिता मदत मिळणार आहे. रुपये 3,000 अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी मदत मिळणार आहे व रुपये 4,000 पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी मिळणार आहे. पुढे आपल्याला सवलती कशा प्रकारे मिळणार आहेत याबाबत पूर्ण तपशील दिलेला आहे. सवलती, जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे. सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती 1 वर्षासाठी सवलत मिळणार आहे. तिमाही वीज बिलात माफी सुद्धा मिळणार आहे आणि परीक्षा शुल्कात माफी, म्हणजेच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फी माफी सवलत मिळणार आहे. पुढे आपल्याला शासनातर्फे काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचना आपण पाहूयात. कृषी विभाग या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर रुपये 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील. याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कृषी विभागाला शासनातर्फे ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी तुम्हाला रुपये 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळणार आहे व ही मदत थेट तुमच्या DBT मार्फत थेट खात्यात जमा होणार आहे. याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढे आपण पाहूया, पशुसंवर्धन विभाग व मत्स्य व्यवसाय विभाग यांना सुद्धा शासनातर्फे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व माहिती व मदत तुम्हाला योग्यरित्या मिळणार आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही. पुढे आपण पाहूयात, रोजगार हमी योजना विभाग या विभागाला सुद्धा शासनातर्फे आदेश देण्यात आलेले आहेत. रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेत जमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त रुपये 3 लाख प्रति हेक्टर या मर्यादेत व 2 हेक्टर पर्यंत रुपये 5 लाख अनुदेय राहील. याबाबतची सविस्तर कार्यप्रणाली, मार्गदर्शक सूचना रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. यासाठी रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत आवश्यक निधीबाबत कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर रोजगार हमी योजने विभाग विहिरीसाठी कमाल रुपये प्रति विहीर, कमाल मर्यादा रुपये 30,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यास अनुदेय राहील.
प्रति विहीर कमाल मर्यादा 30,000 रुपयापर्यंत रोजगार हमी योजनेअंतर्गत तुम्हाला मदत मिळणार आहे। ही मदत कशासाठी मिळणार आहे मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या। पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्ती कामासाठी ही मदत तुम्हाला मिळणार आहे। रुपया 30,000 रुपयापर्यंत ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे। व्यवस्थित माहिती आणि जर तुमचे काही एखादा मुद्दा समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तुम्हाला योग्य मार्गदर्शन व योग्य ती माहिती मिळेल। त्यानंतर पुढे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या शेतकरी बांधवांनो। EKYC संदर्भात क्रमांक 12 मध्ये पहा, EKYC ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये EKYC झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती DBT प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी EKYC प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये EKYC झाली आहे त्या शेतकरी बांधवांना EKYC प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे। त्यानंतर मित्रांनो पुढे पहा, लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे व त्यानंतर तालुका व गाव पातळीवर सुद्धा या नुकसान भरपाईची मदतीचा तपशील प्रसिद्ध करण्यात येणार आहे। पुढे आपल्याला जिल्हे आणि तालुके यांची संपूर्ण यादी देण्यात आलेली आहे। या जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये हे नुकसान भरपाईचे पॅकेज सरकारतर्फे मदत म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सर्वात प्रथम यवतमाळ जिल्हा आहे व यवतमाळ जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत। क्रमांक 2 मध्ये पहा, अमरावती 6 तालुके, वाशिम 3 तालुके, बुलढाणा 9 तालुके, अकोला 5 तालुके, चंद्रपूर 14 तालुके, वर्धा 7 तालुके, नागपूर 12 तालुके, भंडारा जिल्ह्यामध्ये 6 तालुके, गोंदिया 7 तालुके, गडचिरोली जिल्हा 10 तालुके, सोलापूर जिल्हा 11 तालुके, अहिल्यानगर जिल्हा 13 तालुके, पुणे जिल्हा 7 तालुके, कोल्हापूर 3 तालुके, सातारा 3 तालुके, सांगली 8 तालुके, नाशिक एकूण 15 तालुके। आपण अजून पुढे पाहू, जळगाव जिल्हा 4 तालुके, नंदुरबार 6 तालुके, धाराशिव 8 तालुके, लातूर 10 तालुके, परभणी जिल्हा एकूण 9 तालुके, हिंगोली जिल्हा 3 तालुके, छत्रपती संभाजीनगर 9 तालुके, जालना जिल्हा 8 तालुके, बीड जिल्हा 11 तालुके, रायगड जिल्हा 15 तालुके, रत्नागिरी 7 तालुके, ठाणे 5 तालुके आणि पालघर 7 तालुके असे एकूण 253 तालुक्यांसाठी व 31 जिल्ह्यांसाठी ही नुकसान भरपाईचं पॅकेज शासनातर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। एकूण 31 जिल्हे आहेत व त्यापैकी एकूण 253 तालुक्यांसाठी हे नुकसान भरपाईचं पॅकेज राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता हा। व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया लवकर नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।